नमस्कार मंडळी. हास्याचा गजर करून मनोरंजनाचा सप्ताह साजरा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली. चला बघूया या किल्लीनं हास्याचे दरवाजे कसे उघडतात ते. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सगळ्या इरसाल विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. आपण या कार्यक्रमात काय करतो माहितीये ना, एक विषयाचा टोप घेतो, त्यात मान्यवरांचं कोबी कचा कचा कापतो, मग माझ्या कवितेचा मैदा आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांचा कॉर्नफ्लोअर टाकला आणि चवीपुरतं मोरे टाकलं की झाला आपला कोबी मोरे चुरियन तयार. उफ, तुम्हारे कोबी जैसे हेयर स्टाइल ने मेरा मंचूरियन. मोरे मोरे गप्प बसा, तुमच्या तोंडात अजिनोमोटो. अरे काय 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 प्रकार आहे हा? सर तुम्हाला कोबी मंचुरियन नाही माहिती? ते नाही का ऑरेंज ऑरेंज कलरचे असे गोळे असतात, कुरकुरीत असतात, जर असे शेजवान हो हो चटणी हो डुबवायचे आणि हो हो खायचं. मला माहितीये मी सुद्धा खातो फास्ट फूड, मला माहितीये. हा काय प्रकार म्हणजे हा ओळख करून देण्याची ही कुठली पद्धत आहे ना? अच्छा अच्छा, ते होय. सर उसको ना रसिका स्टाइल कहती है. थर्ड क्लास आहे. आय एम सो सॉरी, पण ही थर्ड क्लास स्टाईल आहे कोणाची तरी ओळख करून देण्याची. काय आहे, काहीतरी नवीन करण्याच्या नादात तुम्ही मान्यवरांचा कोबी काचा काचा कापता. Yes. कॉमेडी केली हो. नको. खरंच नको सर, नको. सर सर तुम्हाला माझी ओळख करून देण्याची पद्धत जरी आवडली नसली ना, तरी तुम्हाला माझी कविता मात्र नक्की आवडेल. इथे सगळेजण माझ्या कवितेची वाट बघत असतात. बर बर ऐकवते हा सर. बर. नौशाद नौशाद. कोण नौशाद? ते कवितेच्या अगोदर करतात नाही काय? अहो ते इर्षाद ना. इर्षाद आहे का? हा? इर्षाद इर्षाद. हा. तर ऐका हा. हा प्लीज. सुखी वैवाहिक जीवन आपले. अरे वा, विषयाला धरून आहे. हो वा वा. हो. सुखी वैवाहिक जीवन आपले, सुखी वैवाहिक जीवन आपले. बायकोने नवऱ्याचे पाय चेपले, बायकोने नवऱ्याचे पाय चेपले, तरी पण नवऱ्याचे डोके तापले, तरी पण नवऱ्याचे डोके तापले. मग त्याने तिला रस्त्यावरच झापले. बघून लोक काय म्हणाले, ओली बापले ओली बापले. सुखी वैवाहिक जीवन आपले, सुखी वैवाहिक जीवन आपले. जबरदस्त. लाडिक सेन्स ऑफ ह्युमर. मोरे तुम्ही ऐकतच नाही हो, गप्प बस. डुशुम डुशुम दोन्ही हाताने. काय आहे? थांबा रे, थांबा एक मिनिट, ऐका एक मिनिट, प्लीज 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 ऐका ना प्लीज. आपण विषयावर राहूया ना टिकून. प्लीज हे नको. हा अरे तुम्ही तरी काय बोलताय? हा चेपले तापले झापले आले बापले, काय थर्ड क्लास कविता आहे का ही? हो हो सर, तुम्हाला माहितीये का, मी लोणावळ्याला जाऊन 3 दिवस विचार करून 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 ही कविता लिहिली आहे सर. अरे पण तुमच्या लक्षात येत आहे का, लोणावळ्याला तुम्ही गेलात, कविता घाटातच आहे. आहे म्हणजे काय, अख्खी आरटीओची गाडी मागवावी लागेल तिला बाहेर काढायला. असं नका करू. यापुढे कविता सुचली की पटकन कागदावर लिहायची आणि 2 माणसांना द्यायची. कोणाला? चिक्कीवाल्याला मकेवाल्याला. चालेल. विल्हेवाट लोणावळ्यातच लागली पाहिजे. करू नका असं, आपण विषयाकडे येऊया ना. छान विषय आजचा. हो हो हो. तर मंडळी, अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर आजचा विषय आहे सुखी वैवाहिक जीवन आणि आनंदी सहजीवनाची गुरुकिल्ली. आणि यावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रसिद्ध रिलेशनशिप काउन्सिलर पृथ्वी विगलावे. विगलावे नाही नाव माझं. विगलावे आहे का? आगलावे नाव आहे. माहितीये सर मला, पण तुम्ही विग लावून कॉमेडी करायचा अयशस्वी प्रयत्न करता, म्हणून मी माझं इम्प्रोव्हाइज केलं सर. सेम पिंच.
हरकत नाही. तर आपण आता विषयाकडे वळूयात. सर आ? सर आजचा जो आपला विषय आहे ना त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. अरे वा, प्रेक्षक काय सुज्ञ प्रेक्षक आहे. आहेच विषयाला सुरुवात नाही झाली तोवर प्रश्न आलेत. विचारा सर, लगेच please. विचार. सुखविंदर आणि जॉनी खातात अंदमानची शेजवान चिकन चिल्ली. काय, एक मिनिट काय विषय आहे आपला? सुखविंदर आणि जॉनी खातात अंदमानची शेजवान चिकन चिल्ली. नाही सर, नाही असा विषय नाहीये. वेगळा विषय आहे. वेगळा. विषय आहे सुखी वैवाहिक जीवन आणि आनंदी सहजीवनाची गुरुकिल्ली असं लिहिलंय. अच्छा लिहिलंय. एवढा अविश्वास लिहिलेलं बघून सुद्धा. बसा सर, प्लीज तुम्ही, मी शांतपणे मी जे सांगेन ते ऐका. हा बोला. तर आता इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आपला विषय तर कळलेला आहेच. तर विषयाला पुढे जाण्याआधी मला तुम्हाला विचारायचंय, संसार म्हणजे काय? सर ते पिक्चर मध्ये सेक्सी सीन असतात बघा, ते कापतात ते. अरे ते सेन्सॉर. मी संसाराबद्दल बोलतोय. ते वय हा, तिथे नाही कापावे लागत कुठले सीन. मला वाटलं ते सीन कापतात. नाही, ते वेगळं. सेन्सॉर वेगळं, संसार वेगळा. आता संसार म्हणजे काय? म्हणजे संस्कृतमध्ये संसार म्हणजे एका चक्रात भटकत राहणं. संसाराबद्दल तुम्हाला एक कमालीची गंमत सांगतो. मला सांगा, बहिणाबाईंनी काय सांगितलंय? नाही, मला काय नाही सांगितलेलं. अरे तुला काय सांगितलं काय रे? नाही मला पण काही नाही सांगितलं. बहिणाबाई म्हणजे कोणाबद्दल बोलतोय मी कळतंय का तुम्हाला? थोर साहित्यिक आहेत त्या बहिणाबाई चौधरी. त्यांनी लिहून ठेवलंय संसाराबद्दल. त्या म्हणतात, अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. मला एक चपातीच द्या. मला तंदूर रोटी. मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. मला पराठा चालेल, मला पराठा. मला भाकरीच लागते बरं का. 2 सांगा. अरे कसला 2 सांग रे? पोरे आहे काय मी हॉटेल मधला? 2 सांगा. मला ऑर्डर कसली देता? ऑर्डर नाही घेते मी सांग. अरे मी उपमा दिली. मग उपमा नकोच आहे ना. नको हे विनोद नको, प्लीज नको. मी उपमा दिली. अलंकाराबद्दल बोलतोय मी, संसाराबद्दल सांगतोय, ते ऐका ना. संसार कसा करायचा लक्षात घ्या. संसार हा एक रथ आहे आणि संसाराच्या रथाची 2 चाकं म्हणजे स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको. जर या संसाराच्या रथाचा समतोल राखायचा असेल तर या दोघांनी एकत्र चालणं फार महत्वाचं आहे. तर आता हा संसार नेटानं कसा टिकवायचा? सोपं काम सांगतो, एकदम सोपं काम. काय करायचं? संसारात अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नवऱ्याकडे आणि बायकोकडे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला आदर दिलाच पाहिजे. हल्ली डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याला ते थांबवायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला आपल्या बायकोशी, आपल्या पार्टनरशी, बायकोने नवऱ्याशी छान वागायला हवं, आदर द्यायला हवा. एकदम वेगळा प्रश्न विचारतो, सगळे खुश व्हाल. मला सांगा, किती जण लग्न करून आनंदी आहेत? प्रायव्हेट प्रश्न असतात काही, आपण पटकन शेअर नाही करत चॅनल. हरकत नाही, वेगळा प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर तुम्ही पटकन द्याल. किती जणांची लग्न झाली आहेत? अरे लग्न कोणाचीच झाली नाही तर मला कशाला बोलवलंय सुखी वैवाहिक जीवनावर बोलायला? माझं झालंय सर. अरे मग सांगा ना, हात का नाही वर केलात? नाही, शर्ट काकत फाटलाय ना म्हणून नाही. अरे ठीक आहे यार, ठीक आहे, होऊ शकतं. पण मग दुसरा हात वर करा ना. दोन्ही काकत फाटले ते. दाखव. मग शिवून का नाही घेतला? इकडे शूटिंगला यायच्या आधी शिवून घ्यायला पाहिजे होता ना. आता सांगाल त्यांना शांत बसा जरा. ठीक आहे, मुद्दा लक्षात घ्या. काय आहे, मी का विचारलं लग्न करून आनंदी आहेत का? कारण काय होतं ना, एका काळानंतर ना लग्नातलं नाविन्य हरवतं. ते कधी भांडण सुरू होतं, ते कधी जेव्हा अंडरस्टँडिंग संपतं, शेअरिंग संपतं. ही गोष्ट तुझी, ही गोष्ट माझी, ही जबाबदारी तुझी, ही जबाबदारी माझी, असं न करता आपल्या गोष्टी, आपली जबाबदारी असं केलं ना की संसार सुखकर होतो. आता मला सांगा, तुम्ही बायकोला कामात मदत करता का? नाही.
का नाही करत तुम्ही अहो कामात खरंच नाही करत. काय होते माहितीये काय, मी म्हणजे किचन मध्ये गेलो की नाही मदत करायला, मी आपोआपच रोमॅन्टिक होतोय. बरं, ठीक आहे. मग काम राहतंय बाजूला आणि मग हीच होतंय. मग बायको मग येऊनच देत नाही मला हो, किचन. हो. ठीक आहे, बास करा ते हसणं, बास करा. बस बस. प्रत्येक वेळी किचन मध्ये घुसूनच मदत केली पाहिजे असं नाहीये. मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या बायकोला मदत करू शकतो. कधीतरी तुम्ही बाबा ऑफिसवरनं येताय तर बायकोसाठी मेथीची जुडी घेऊन या. लाल माठ आणलं तर चालेल. मेथी आवडत नाही. हो हो हो, चालेल. लाल लाल माठा, लाल माठा. सर येस, भेंडी चालेल. भेंडी आणा, भेंडी आणा. आणि मटण आणलं अरे चालतं. आणा ना, काय मला काय कशाला पण आणा ना, काय पण मला कशाला बोलता रे. हे आणू का ते आणू, काय वाटेल ते आणा ना तुम्ही. भाजी आणा, नाहीतर मग काहीतरी गजरा आणा, काहीतरी आणा. सर काय आहे? पण गजऱ्याची भाजी कशी करणार? हा हा हा, लोकांना हसवशील वेडा लेख. गप बस रे, गप. मला हे काय घाबरलो. अरे नको ना रे करू हे तू बाबा, शांत बस ना जरा प्लीज. गजरा काय खायला नाही आणायचा आहे. गजरा का आणायचा, कारण गजरा बायकांना आवडतो. नाही, मी एकदा आणला होता पण लय मार खाल्ला होता. गजरा आणला म्हणून हो. का? काय झालं, मी गजरा आणला, हा. तिला आवडला, हा. पण तिच्या नवऱ्याला नाही आवडला. तो मला म्हणाला, माझ्या बायकोला गजरा का आणलास? ती सायकलची ट्यूब असते बघा, हा. त्यानं लय मारला नाही. अरे लय तुडवलं. अरे नका सांगू हे अभिमानाने. दुसऱ्यांच्या बायकोसाठी गजरा नाही आणायचा आहे तुम्हाला, स्वतःच्या बायकोसाठी गजरा आणा. मी माझ्या बायकोसाठी आणलं होता तरी सुद्धा तिने मला मारलंय. का? कारण ती टकली आहे ना, तिला वाटलं चिडवायला आणले. कोण लोक आहेत या? हे कोण लोक आहेत? देवा मला वाचव, हे कोण लोक आहेत? ऐका सर, काही झालं? सर काय आता कळला मला तुमचा प्रॉब्लेम, की तुमच्या वाईफला केसच नाहीयेत म्हणून गजराच आणला पाहिजे का. मी सांगतोय म्हणून नका करू, काहीतरी प्रेमाने आणा. खूप गोष्टी आहेत, त्यांचे पाय दाबा किंवा त्यांच्या डोक्यावर तेल घाला. त्याच्यामुळे तर ती टकली जाईल ना. का? गरम तेल ओतलं ना. अरे काय हे येडा माणूस आहे का रे? गरम तेल बायकोच्या डोक्यात घालतोस का? वेडा माणूस आहे. खाली बसा तुम्ही प्लीज, खाली बसा. काही बोट पडू नका आता मध्ये. मूर्खपणा. ऐका 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 ऐका, आपण मी ना एकदम वेगळ्या गोष्टीकडे येतो, म्हणजे तुम्हाला कळेल मला सांगायचं काय. मी तुम्हाला एक हुकुमी एक्का सांगतो, पुरुषांसाठी खास करून. आपल्या बायकोच्या माहेरच्यांशी नीट वागायचं, स्पेशली तिच्या आईशी, म्हणजे आपल्या सासूशी. हा. सासू नाही मी लिया. अरे अरे. सॉरी, सासू नाही तर मग तिच्या वडिलांशी छान वागा. ते लग्नाच्या आधीच मेलं होतं. तिच्या भावाशी छान वागा. भाऊ पण मेला. बहिणीशी, बहीण नाही आहे, आत्या मावशी, सगळी मेले ती. एक कोणतरी असेल ना काहीतरी, हा हा, एक आहे तो मामा आहे एक लांबचा. त्याच्याशी नीट वागा. तो कोमात आहे. कोमात आहे, कवा पण मरल. अरे मग कशाला मरायला मला सांगता यार तुम्ही. ही कुठली मरतुकडी फॅमिली आहे जी सगळं वेळ मिळे असंच लग्न केलंय का तुम्ही? नीट भिंतीकडे तोंड करून उभी राहा. कोण आहे, कोण आहे? तुमची कॉमेडी ती मला खूपच हसवते. ए, खाली बस, खाली बस. मारून मग परत आता मला हे केला तर एकदम सर सर काय आहे? घाबरलो. नको ना घाबरू यार. याला सर प्रेक्षक आहेत सर, असं बिसं नका करू सर. तू यार गप्प बसा तुम्ही, खाली बसा. प्रेक्षक आहेत काय? तुम्ही फालतू पण- प्रेक्षक आणलेत. बसा सर, फालतू म्हणू नका सर, आमचे नेहमीचे प्रेक्षक आहेत. नेहमीचे प्रेक्षक. एकालाही सिरियस नाही लग्ना. पहिलं तर जगात पहिले 6 जे जोडपे फाटतील ना, त्यांचा डिवोर्स होईल ना, ते हे असले पाहिजेत प्रत्येक जन्मात. सांगतात चांगलं काहीतरी सांगतो ते नीट करायचं नाही परत. ते विषय काय आहे? बोलतोय काय? सर विषय फारच भरकटतोय आपला. नाहीतर काय. आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्याबद्दल मला तो थोडासा प्रश्न पडलाय. Sorry, त्याच्याबद्दल sorry. मला विचारा, बोलायचं. विचारा. Sorry. हा. सुखी भेल खातो जीवन आणि आनंद खातो मटन नल्ली. काय विषय आहे आपला? सुखी भेल खातो जीवन आणि आनंद खातो मटन नल्ली.
एखादा वार न बघता तुझं बोकड कापलं तर रे काय झालं मटण लिहिलंय का ते काय लिहिलेलं आहे ते सुखी वैवाहिक जीवन आणि आनंदी सहजीवनाची गुरुकिल्ली असं लिहिलंय की नाही अच्छा अच्छा आहे. अरे आयुष्यभर ते तसाच असणार इकडे रे काय झालं? पेंग्विन इकडे ये रे तुला आता शेवटचं सांगतो तुला जर इथनं कळत नसेल मागणं वाच तुला सरळ दिसतंय का बघ इथून वाचून मी वाच नजवी हसली दांडी घुसली हिळू खुश ए बाहेर ये. बसा तिकडे खाली बसा नाही आहे ना सर असं नाही आहे ना ते मागणं वाचा म्हणजे खरोखर उलटं वाचाल का सर तुम्हाला सरळ नाही कळत आहे म्हणून म्हटलं उलटं वाचा ना सर नका ना मुद्दाम करताय का सर प्लीज नका करू ना असं बास झाला आता मला नाही दमलो मी आता ऐका मी तुम्हाला काय काय करायचं ते सांगितलेलं आहे याच्या पुढे तुम्हाला काय लग्न करायचेत करा तुम्हाला भांडायचं डिवोर्स घ्यायचा काय करायचं ते करा मला नाही सांगायचं अगदीच मला पोटतिडकीने सांगा असं वाटतं माझ्या तमाम प्रेक्षकांना जे आपल्याला लाईव्ह पाहतात त्यांना सुद्धा की काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं काय नाही करायचं ते मी तुम्हाला सांगतो आपल्या संसारात काही गोष्टींना स्थान नसलं पाहिजे संसारात भांडण नको राग नको रुसवा नको संशय नको व्यसन नको अनेक जोडप्यांमध्ये नवऱ्याच्या व्यसनांमुळे दुरावा निर्माण होतो लक्षात घ्या सहजीवन आहे ना ते असं छान जाऊ द्या ना रे बाबांनो आता परदेशातले कपल का असे छान छान राहत असतात एक टेक्निक आहे ना सोमवार ते शुक्रवार नवरा बायको काम करतात शनिवार रविवारी फिरायला जातात आपण असं करतो का नाही सोमवार ते शुक्रवार आपल्याकडे सगळेच काम करतात शनिवार रविवारी आपण बायकोला ऑर्डर सोडतो मच्छी कर मटण कर असं नका करू तिला फिरायला घेऊन जा फरक पडेल तिच्यात तुमच्या नात्यात झालंय माझं बोलून कोणाला काही प्रश्न असतील तर नका विचारू दादा तुम्ही विचारू शकता तुम्ही शांत आहात मगातपासनं तुम्ही विचारू शकता विचारा विचारा तुम्ही विचारा लग्न कर मग हा स्वरच नाही का लग्न लग्न काय स्वर आहे हा सर पहिल्यांदा विचारा ना ऐका ना तुम्ही सर जेन्युइन प्रश्न आहे सर मग भासवा तसं किमान की जेन्युइन आहे आणि विचारा प्लीज सर विचारतो येस प्लीज सर तुम्ही आता म्हणालात की बायको सोबत फिरायला गेल्याने फरक पडतो हे खरं आहे का सर खरंय खरंय आता माझंच उदाहरण घ्या मी मागच्या महिन्यात माझ्या बायकोला घेऊन मनालीला फिरायला गेलो होतो आमच्या संसारात खूप फरक पडला तुम्ही हे करून बघा ती यायला तयार होईल का कोण तुमची बायको कुठे माझ्यासोबत फिरायला अरे तू माझ्या बायकोला कशाला फिरायला घेऊन जाशील रे सर तुम्ही आता म्हणात ना बायकोसोबत फिरायला गेल्याने फरक पडतो अरे ए बाबा तुझी बायको घेऊन जा ना फिरायला माझं लग्न नाही झालंय अरे मग लग्न कर एवढ्यासाठी लग्न कोण करेल तुझं लग्न नाही झालं नाही. लग्न नाही ओळखीत एक पोरगी आहे करणार लग्न हा म्हणजे पोरगी बघू शकतो पण कोणतरी बाई माणूस पाहिजे ना सोबत जायला मी आहे ना मी आहे ना मी येईन तुझ्या बरोबर तुझी आई बोलून येते ना मी मग मी बाबा म्हणून येतो तुझ्या हा चालेल मी मामा आहे मग मामा मग सुपर माझा टेम्पो पण आहे नाही नाही अरे टेम्पो बघूनच जाऊया का हा, आपण? आपण पोरगी चालेल. बघू, दादी, चालेल. लग्न पोरगी हा विषय चांगली जाऊ, आहे. एवढं काय असं नाहीये ये मेरा शादी नाहीये हॅलो एक्सक्यूज मी सर अरे लग्नाचं सर आजचा जो आपला प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं आजचा जो आपला विषय हा आहे बोला सर सॉरी बोला सखी विवेक धावत आले आनंद इंग्लिशची भिगी बिल्ली काय विषय आहे आपला सखी विवेक धावत सखी आले. विवेक धावत आले आनंद आनंद इंग्लिशची इंग्लिशची भिगी भिगी बिल्ली निघ तुझ्यात निघ वा वा खरोखरीच आम्हाला हसवण्याची गुरु किल्ली आहे तुमच्याकडे बहारदार नेहमीप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स प्रसाद दा ला जवाब ऍक्च्युली तू जो उल्लेख केला स्किटमध्ये हुकमी एक्का ही सिरीज म्हणजे आपला हुकमी एक्का आहे ती कधी आणली तरी तो पत्ता लागणार म्हणजे लागणारच शोर शॉट आणि अफलातून सांघिक परफॉर्मन्स अफलातून एनर्जी आणि खतरनाक टायमिंग सगळ्यांचं खूप मजा आली वंडरफुल सई भारी होतं परफॉर्मन्स सगळ्यांचं टीमवर्क खतरनाक कडक टू द पॉइंट काय म्हणूया सगळं परफेक्ट होतं परफेक्ट भट्टी या प्रहसनाची कायम मिळून येते आज पण आली आय थिंक दिस सिरीज इज ब्लेस्ड आणि ते ब्लेसिंग तशीच राहू देत वा वा तथास्तु वा वा व्हेरी वेल डन गाइस कीप इट अप मंडळी एका कलाकाराच्या घरात रंगणार आहे सुपारीचा फार्स
त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा, कारण मनोरंजन होणार आहे झकास. त्यासाठी जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. प्रसाद, आपल्याला आपल्या बायकोची किंमत उत्तरार्धातच कळते. नाही मला आधीच कळेल. नाही नाही, तुझे काही मी हे बघितले, पॉडकास्ट बघितले सध्या. सगळं तुझ्या यशाचं श्रेय तू मंजिरीला दिलेलंस. मला इतकं बरं वाटलं तुला सांगतो. पूर्वी तुझ्या सगळ्या यशाचं श्रेय तू पुष्कर श्रोत्रीला आणि पुष्कर श्रोत्री तुला द्यायचा. पण आता मात्र तू ते दिलंयस ना, मला खरंच खूप बरं वाटलं यार. कारण आपण अशा वयात आहोत, अशा कारकिर्दीच्या टप्प्यात आहोत ना, जिथे आपण आता बायकोबद्दल आपल्याला आदर 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 जो वाटतो त्याची जागा आता भीतीने घेतलेली आहे. आय एम सेलिंग इन द सेम बोट. बायको मला काहीही म्हटलं की मी उडवून लावायचो यार, खरंच सांगतो. कारण ती जेव्हा आता परवा मला ती म्हणाली मी तुझं सगळे सुपाऱ्या मॅनेज करते, मी तुझा मॅनेजर होते. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी स्पष्ट बावळटपणाची झाक बघून ना हिंमत नाही झाली म्हणजे हो म्हणायची. पण तरी सुद्धा मी हो म्हटला. प्रसाद म्हटलं बघूया, एक सुपारी घेऊन बघूया. काय प्रसाद, तुला सांगू यार, मिरॅक्युलसली काम करते ती. अरे तिने 3 महिन्यात मला एवढ्या सुपाऱ्या दिल्या, तुला सांगतो. मी जे देश बघितले नव्हते ते देश मी बघितले. इंडोनेशिया, जकार्ता, सिंगापूर, बहारीन, अमेरिका केलं. अरे तुला सांगतो, दुसरीकडे कुणाकडे देऊ नको, फक्त मंजिरीला दे तुझ्या सुपाऱ्या. आयुष्यपत सांगतो, ती कमाल, बायका कमाल असतात तुला सांगतो यार. म्हणजे मी हॅट्स ऑफ केलं. आणि आता तिने 15 लाखाची सुपारी आणली आहे यार. म्हणजे 15 लाख. मी आय लव्ह माय वाईफ यार. सई, आय लव्ह ईशा. अहो चहा घ्या. अगं काय तू करतो? का करतेस हे? का आणतेस सारखा चहा? काय नाही, मी नाही म्हणजे घेणार. काय? इथे ठेव, मला नाही प्यायचा चहा. काय बोल नाही प्यायचं. वाईट करतेस तू. बस इकडे. खरं नाही. अगं नाही, गंमत केली. काय बोलताय? काम आहेत, मला बसायचं नाहीये. नाही बस. किती करतेस माझ्यासाठी तू? काय हो एवढं? बायको आहे ना मी तुमची. हा, आणि संसार म्हटला की काय एकट्याने गोडा आडायचा असतो? गाडा ओढायचा असतो. तेच ते, एकट्याने गाडा ओढायचा असतो. हे बघा, एक जण चुकलं ना की दुसऱ्याने सारवायचं. सावरायचं. असंच कळलं? असं सावरताना तुम्ही मला मारा सावरया. तुम्ही सावरताना म्हणून मी चुकते, नाही तर काय मला हाऊस आहे चुकायची. थोड्या शेफारतात ना बायका, तिकडे जरा टेन्शन येतं. कधी कधी बरोबर वागतोस तू. मी तुला एक गिफ्ट आणलंय. काय? आज बेडरूमच्या बाजूला ठेवलेलं आहे मी. काय? 1 लाखाचा हार. Yes. कशाला नाही नाही एवढा? नाही नाही, तुला पाहिजे होता. तू म्हणाली होती. नाही, मग मी नाही जा. कशाला एवढा? हो, मी 5 लाखाचा नेकलेस ऑलरेडी बुक केलाय. 5 लाखाचा नेकलेस तू बुक केलेला आहे? 5 लाखाचा? मग काय झालं? मी 15 लाखाची सुपारी तुम्हाला आणून दिली, मग त्यातले 5 लाख मी वापरले तर काय हरकत आहे? आणि एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? 5% कमिशन मॅनेजर म्हणून मी घेणार, त्याचं मी काहीही करेन. मग अगं पण 15 लाखाची 5% 75,000 होता. 5 लाख कुठून आणलेस तू? 75,000 काय 5 लाख आहे? 1-2-3% इकडे तिकडे अगं धरून 2-3 बसू टक्के नाही. 75,000 आणि 5 लाख 2-3% नाही होत ते, लक्षात घे. नका. अशा 4-4 सुपाऱ्या तोंडावर मारेन तुमच्या 15 लाखाच्या. कळलं ना? बरं ठीक आहे. 15 लाखाची जी सुपारी आणलेली आहेस, ते माणसं कुठला इव्हेंट आहे, काय आहे, काय स्किट करायचे, ते येणार आहेत ना मीटिंगला? कुठे आहेत ते? काय बसवताय? मला येणार आहे ते, कधीही येतील. मी छान थंडगार पियुष केलंय आणि त्यांच्यासाठी. पियुष कशाला करते आता? दे ना लिंबू सरबत. कशाला 28-29 तारखेला पियुष ते श्रीखंड कद्रू 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 माणूस. आई नाही, मी कद्रूपणा करतो. सांगायला पाहिजे तुम्ही. मग मी राम राम भाई, राम राम. ये चाल रहा भाई, सब राज्य खुशी. तुला आवाज आला का? कसला? मंचाने आवंडा गिळला. नाही. आवो देसो पदरो मारा फदरो मासा देसो. कशाला करतेस? तो तिकडे हरियाणवी प्रयत्न करतोय, तू तिथे राजस्थानीचा चिखल कशाला करतेय? नको करूस ना. अरे ओ छोय, हमरा मारा छोरे छोरी सा कम छोरा खे का? ऐक ना, कॅरेक्टरची दंगल झाली आहात.
ये छोरी बावड़ी होगी क्या? नहीं नहीं, ये बावड़ी है खुद, इसमें मैं गिर गया है. मैं ईशा वडनेरकर चौगुले. हाँ, और ये मेरा मर्द ये समीर चौगुले. तुम मिस्टर लड़ा. अरे लड़ा के लड़ा नजरे लड़ा. अरे मारा नाम लाला से लाला. अरे फोन पे बात हुई थी. अच्छा, मी ओळखलं, मी फक्त कन्फर्म करत होते. तुम्ही ठीक आहे. 30 ते 15 लाख वाले येतात. अच्छा, बैसो, बैसो. बस. तुमचा भाऊ का? अरे दे दे भाई. गण दे दे. दिवाळी लेट आहे वाटतं ह्यांच्याकडे. बंदूक दिली आता. अरे दिमाग से पैदल से के. हा? अरे यो टारगेट से. इसने मारण वास्ते थारे को 15 लाख की सुपारी दी है. 24 घंटे ते भीतर भीतर कर दे इसने तितर बितर. अरे मार दे और उसकी उंगली काट दे. जब उसकी उंगली काट के मारे को दिखावेगा तब दूंगा बचे हुए 5 लाख. मस्त. अरे क्या हो गया, सांप सूंघ गया के? इकडे ये. कुठली सुपारी आणलीस ही? मला नाही माहिती, मला वाटलं सुपारी सुपारी आहे. थोड्या वेळाने बोलतो तुझ्याशी. जोक मारा के? ये तुमके हे ले लो ये. कुछ गलत शर्मली लैमिली हो गई है. ए शाणे ए, कैसी गलत शालमली. ये सुपर लेने वास्ते कोई तैयार नहीं था. यो तुम्हारे मैनेजर बोली कि मेरा मदद करेगा, इसलिए तने 10 लाख रुपए एडवांस दिया है. क्या समझेला? हसरा के? अरे बाप रे. ओल्ड हरियाणा न्यू हरियाणा. अरे वाह. नहीं. यो मारा छोरा से. हाँ हाँ, क्या है उसका, वो भाषा के साथ खो खो खेल रहा है. क्या है, भाग भाग के रक्त ओकता है लेकिन भाषा हाथ में नहीं आ रहा है. मनापासून हम कुछ अलग कान को रखता है. ये भाषाच लगता नहीं है. ऐसा कुछ होता है. हमको 2 मिनट हमके दे दो. हम वार्तालाप करते हैं नवरा बाइको. हमको 2 मिनट दे दो. कम ले ले. हाँ हाँ, ये कम दे. इधर आओ. इधर आओ. कुठली सुपारी आणलीस तुला कळतंय का? माणूस मारायची सुपारी घेऊन आलेस तू. कळतंय का तुला? हा? ही सुपारी कशी आणली तू? आणि वर बोटाचा तो म्हणतो बोट कापलं तर 5 लाख रुपये देईल. ही कंडिशन स्वीकारलीस तू? तुला कळतंय का कोणत्या लेवलची सुपारी? मी नेगोसिएशन करते. मी सांगते बोट नाही लाएगा. चालेल. अरे पण माणूस मारायला लागेल ना, ते बघ ना जरा बिंडो. माणूस नाही मारेगा, सिर्फ बोट आणेगा. अरे तरी काय बोट कापायचं पण? अरे सुपारी म्हणजे मी सुपारी कुठली घेतो? रिंगटाक ऍक्टिंग बिक्टिंगची सुपारी घेतो की नाही? हो, घेतो. मग ही कुठली सुपारी आणलीस तू? तुला माणूस मारायची अरे नको. ऐका ना, प्लीज प्लीज ऐका. अरे यांनी कॉन्टॅक्ट कसा केला तुला मला सांग. कॉन्टॅक्ट कसा केला? अहो, सुपाऱ्या मिळाव्यात म्हणून मी काय केलं ना, पॅम्पलेट छापले. सुपारीसाठी संपर्क साधा, माझा नंबर लिहिला आणि सगळीकडे गेले. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, ते सार्वजनिक शौचालय सगळीकडे लावले. मला काय माहित अशी सुपारी येईल. मी अरे पण असं कोण करते ऍडव्हर्टाइजमेंट? संपर्क साधा सुपारी, एवढी ऍडव्हर्टाइज कोण करतं असं? आपल्या चांगल्यासाठी अरे कुठले केलं. चांगले, कुठली सुपारी येते ते चेक करायला नको तुला? गप्प बस आता, मी बोलतो जरा. तू मन ज्यादा टाइम नहीं है. अरे बापरे, ह्याच्यापेक्षा ह्याच्या भाषेची भीती वाटते मला. अरे आड़े ते आजा तू. अरे यो खोपड़ी खतरी से. दुश्मन गैंग का सरगना से यो घना खतरनाक से मारी और इसकी लठम लाट चाल रही. तो इसने मारने के चक्कर में हमारे 10 आदमी लुढ़क गए. तो अब इसने जो मारेगा वो मारा आदमी ना होएगा, इसलिए दिए थारे को सुपारी. ले ले. हम तुम हे करो, तुम टेको, बैठो उधर. इधर हम ये ले लो. हम ऐसा जीवंत मानुस को हम नहीं मारते हैं. ना मारेगा तू. हाँ नहीं, एक मिनट रुको. पहले पूर्ण बात सुन लो. हम जीवंत मानुस को ऐसे, मध्यम वर्गीय लोग हैं हम मध्यम वर्गीय लोग जीवंत मानुस को हाथ नहीं लगाते. अरे ताऊ थारी बात हमारे कन्ना में ना घुसरी. नहीं अरे तेने हमारे से 10 लाख रुपए एडवांस लिया से. अरे जाने खतरी ने उड़ा. नहीं, उड़ाला क्या? वो क्या कन्नी लेके पतंग है क्या? उड़ाने को
ऐसा हम नहीं उड़ा सकते, वही हम बोलते हैं हम 10 लाख लियो है, हम 10 लाख वापस दूंगा. 10 लाख घेऊन ये जा, देऊन टाकतो. काय बोलताय काय झालं? 10 लाख परत कसे देणार म्हणजे मी 5 लाखाचा नेकलेस नाही का बुक केला उरलेले ते देऊन टाक. 1 मिनिट. आहेत आतमध्ये उरलेले 5 लाख आहेत आतमध्ये. कुठे आहेत? बिल्डरला काय तुमच्या आईने दिलेल्या करंजा दिल्या आपण 5 लाख नाही का दिले का हार दे ना मग, तू आहे ना नेकलेस घेतलाय ना 5 माझ्या लाख. कमिशनवर जाऊ नका मी आधीच सांगून ठेवते ते माझं आहे इमर्जन्सी आहे, द्यायला काय हरकत ते आहे? स्त्री धन आहे माझं अरे पण दे ना बोर्डच्या नाही देणार. जीव काढेल तू तुला. नाही देणार मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय प्रत्येक वेळेला घराच्या इमर्जन्सीला मी माझे दागिने मोडणार नाही. ऐक ना जरा ऐक ना जरा, माझं नाही. इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी वगैरे काही नाही मी नाही मोडणार दागिने अजिबात. ऐक जायचं. जरा. अरे हमारा काम करने वास्ते ना बोल रहा क्या? तुम्हारा काम कोण नाम वास्ते नाही. जिंदगी से थारे को प्रेम कोणी? नाही प्रेम कोणी आहे? कोण आहे? मकड़ी का जाला लेके सर पे घूमने वाले, लोमड़ी की आंख वाले. क्या होता है कि तुम जो भीति हमारे मन में करते हैं तो ये कॉमेडी करता है, भीति घालवता है. दर वेळेला हम ठरवते हैं तुमको घाबरने का, ये आते कॉमेडी करता है. ऐसा उसको मत बोलो. रे थारा के करूं मैं? मुंह ने बंद रख, रायता मत फैला. रताओ सुन ला. हाय ये हम या तो खतरी ने उड़ा या हमारा 10 लाख दर्द अब्बी की अब्बी. हम नाही. मेरा मरद काम करेगा. काय मरद? मला जरा मरद मत करू. मुळात मरद म्हणायला बंद कर, गलिच्छ वाटतं मरद. बैसो सुननो सुन्नो कुठला आलाय? सुन्नो काय बोलते? सुन्नो असं आहे. त्यांची भाषा सुननो मारा मरद आपका खाम कोण ना करू मारा मरद बिरद. बोल ना तुझ्या भाषेत, त्याला कळतं ना बाबा. उसने बोलन दे. अरे खामोश वो रह. नहीं आते हैं. एक दंगल पिक्चर देखा है, उसके बिना पे सब करते हैं वो. बना जरा तुम्ही एक मिनिट वो उसको ये उसको हंसा हंसा के मारेगा तो चलेगा. रखे मत बल. कि ये कॉमेडी करता है ना, ये हमारा कॉमेडी है. वो हमारा जो मराठी प्रेक्षक वर्ग है ना, बहुत सुजान प्रेक्षक वर्ग है, वो हमेशा बोलता है लय प्रेम करता है, बोलता है अरे काय कॉमेडी के लिए हंसून हंसून मेलो, ऐसा बोलता है. पर आजकल ना तोचपणा करायला लागले. अभी बुडबुडा आया ना, अभी करेगा वो. कशाला सांगतेस त्याला तू? तोचपणा करताय त्याला कशाला सांगतेस तू? जगाला सांग. खरं तर सांगते ना पण गप्प बस जरा. करेगा वो यो करेगा. करेगा हा कराल ना. हसून हसून माराल का? अरे पण असं कसं मारणार? एखाद्याला हसून हसून मारून कसं टाकणार? असं कोणाला जमतं? का नाही जमणार? काय जमतं मग तुम्हाला? एक कॉमेडी येते तुम्हाला, ते पण नाही म्हणताय तुम्ही. अरे पण- सेलिब्रिटी म्हणून जाता ना, पैसे घेताना ओय मी हास्य महारथी, मी समीर चौगुले असे जाता ना तुम्ही. कधी फिरलो मी? ओय मी हस्य मारुती. असं कधी फिरलो? असं कधी फिरलो मी? पैसे घेता की नाही कॉमेडीचे? पैसे घेताना कॉमेडीचे. मग एका माणसाला हसवून हसवून मारता येत नाही तुम्हाला, मग कशाला लावलाय? कॉमेडी येत नाही ना, मग कशाला त्या कॉमेडी हिटलरचा फोटो लावलाय भिंतीवर? अरे चार्ली चॅपलिन नाही तो. कॉमेडी हिटलर म्हणशील, त्याला वाटेल ते बोलशील तू. जे तुला माहितीये का? ठीक. तू सुपारी चुकीची आणलीस, तू निस्तर. मला माहित नाही, तू निस्तर. हो मी आणले सुपारी. पण गेले 3 महिने जे जगभर फिरताय ना, त्या सुपाऱ्या पण मी आणल्या, ते विसरू नका तुम्ही. हो जगभर फिरलोय, 3 देश फिरलो, 1 2 3 जग झाला तुझा. इथलं इथे देश आहेत सगळे. रे यो क्या गिड़गिड़ चाल रही? ओए बापरे. मारे ने भूल गए क्या तुम लोग? नहीं आड़े ते स्किट देखने वास्ते बुलाया क्या? नहीं हम भूल गए तुम है इधर. हम तुम बैठो. ये बार बार ये करो ना तुम उधर. 2 मिनट बैठो. अरे बार बार नहीं, बिठा रहा एक म्हणणं. मिनट. हम मनापासून कहते हैं हम तुमको 10 लाख वापस दोगे. हम मराठी मानुस है, हम मध्यम वर्गीय मानुस है, हमको विश्वास रखो. हम तुमको 10 लाख दोगे. तू देगा? हम दोगा. कब? वाट बघ. नहीं वाट बघ नहीं ऐसे. चल वाट बघ. वो वाला वाट बघ नहीं. थोड़ा हमको वाट दे दो. हम ठहरवते हैं. हम उसका ठहरवते हैं. हम टप्पे ठहरवते हैं कि कैसा कैसा देने का. हम उसके टुकड़े करते हैं, जो भी पैसा अरे है. ना टुकड़े कर दूं मैं. ठीक है, टुकड़े नहीं करते हैं हम, उसका छोटे छोटे हफ्ते करते हैं. हाँ, हम हफ्ते करते हैं और फिर हमको देते हैं. देखो हम तुमको पैसा दूंगा. ये काले दगड़ों का रोग है. उसको ये कुछ नहीं है. और अभी हर्ष का ये बात है कि हास्य जत्रा अभी थ्राइस वीक हो गया है. ज्यादा काम ज्यादा पैसा वो है. तो फिर अभी पैसा ही पैसा है, तो ऐसा कुछ नहीं है. हम तुमको पैसा दूंगा. हाँ
चलो ये बच्ची से चक्कर में फंसा रहा मैं रे बैठ रे गण दे रे मारी नकल कर रहा ये रे किस चक्कर में फंस गया रे थारे मुंह में दही जम गया क्या कुछ बोल हम कम बोलेंगे उतना ज्यादा अच्छा लगेगा। हम आपका इज्जत रखा बचा रहे। यो मारी कार्टून गैंग से मने लागा यो छोरा धाकड़ से यो बे ए लाला रे के कर रहा ए लाला सीधा लाला पोपट जो है ए आयो आयो हमारा शूटर कौन है हाँ हम शूटर थे पण हम स्वीकारेला नहीं था एनी माने नहीं माने तू शूटर छे हाँ हाँ हम एकदम सामान्य मानुस हैं हमको ऐसा ये बंदूक हाथ मुंह करके हमको ये हाथ मुंह करके हम दिवाली में मेला आपण याचं बोट कापून ह्याला देऊया आणि 5 लाख घेऊया पटकन. कुठे घेऊया बिंडोक तो मेला 4 डेड बॉड आहेत आपल्या घरात काय करायचं या बाईचं कळत नाहीये मला काय फोन करायचं वाजतोय, थांबा. ग, फोन आला. अरे भाई नशिबात आले 4 हेलो बॉड्यांचं करायचं हेलो हाँ सुपारी हाँ 5 लाख लगेगा लेकिन लहंगा सब लहंगा क्या बात आहे, एकदम डेडली परफॉर्मन्स, हिलेरियस, खूप हसवलं. बघूया हासर असे काय म्हणतात प्रसादा. वा वा वा, बहारदार, अफलातून, सदाबहार, धमाकेदार, खतरनाक, वंडरफुल परफॉर्मन्स, वंडरफुल. मॅनेजरशिपवर काही बोलला नाहीत बाई. मॅनेजर काय मी बोलणार होतो की बायकोला मॅनेज करतानाच नाकीने होतात, त्यात बायको मॅनेजर म्हणजे बघायलाच नको. म्हणजे हे असंच होणार म्हणजे. आय होप हे कापाल, नाही तर मला घरी जाता येणार. मस्त मस्त मजा. सई किल्ल्यावर परफॉर्मन्स होता. मला आज श्यामदादांना असं म्हणायचं वाटतं, हे आइसबर्ग हिमनं खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. मस्त लँग्वेज पकडलीत, कडक, म्हणजे ट्रान्सफॉर्म होता तुम्ही. आणि तुम्हाला हे जे पेहराव आहे तो पण इतका सूट होतोय, फार मजा येते. दत्तू तू पण तितकीच उत्तम साथ दिलीस. तुम्ही दोघे काय म्हणूया हास्य जत्रेचे इट कपल झाला असं मला वाटतं. कारण खतरनाक एनर्जी असते, खतरनाक गिव्ह अँड टेक असतो, टायमिंग असतं. ईशा तू पण ठार वेडी होतेस जेव्हा समीर दादाच्या कंपनीमध्ये येतस. त्यामुळे तुमच्या दोघांची जुगलबंदी बघणं हे काहीतरी औरच होतं. आणि ॲक्शन सिक्वेन्स आम्ही खूप एन्जॉय केला. ट्विस्टवरती ट्विस्ट होते, स्क्रीन प्ले फारच कमाल होता, मजा आली. मंडळी, शेंद्रू आणि त्याच्या कुटुंबानं गावात सुरू केलं एक हॉटेल. चला बघूया ते तिथं पाहुण्यांचा पाहुणचार कसा करतात तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रवेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. काय दलिंदर लॉस आहे बाप. हा रूम पर्यंत कोणी सोडायला आलं नाही. काय हवं काय नको हे कोणी सांगितलं नाही. इथे लॉजवर वायफाय नाही, मोबाईलला रेंज नाही. या लॉसवाल्यांना काही लॉस आहे का नाही? हाय काय बेकार सुरुवात आहे बाप. माझ्या कॉमेडीला ना बिबट्या समोर बसवलं पाहिजे. कच्चा 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 खाल्लं पाहिजे तिला एकदा. हा नाव पण काय दलिंदर आहे. एनी टाइम डेंजर देवळेकर लॉज म्हणे. जाऊ द्या आड पडतो. वेकअप कॉल द्यायचा रे. हॅलो हॅलो रूम नंबर 105 मधून बोलून राहिलो. हा मग हा काय गुन्हा नव माझे एक काम आहे हो. मग करा अरे तुम्ही सर्व्हिस देणार आहे ना, म्हणून मी तुम्हाला फोन केला ना. नाही सर्व्हिस द्यायला काय प्रॉब्लेम नाही, पण एवढ्या रात्रीला आपण दोघं कबड्डी खेळायचं तर बरोबर दिसत नाही. कळलं? आणि कसं झालेलं आहे ऐका ऐका मला सकाळी 6 वाजता वेकअप कॉल द्याल का? हा चालेल. हां थँक्यू बरं का. डेंजर आहे हे 3 बाय. हॅलो
हॅलो. हा एक विचारायचा होता, काय तर वेकअप कॉल म्हणजे काय? अरे माहित नव्हतं तर आधी कशाला हो म्हटले मग तुम्ही? नाही, कसं आहे, लॉज मध्ये माझी थोडी बहुत इज्जत आहे, कळलं ना? हा. मी पहिल्याच झटक्यात जर तुम्हाला शंका विचारली तर मी तुम्हाला ढ वाटू नये म्हणून मी तसं बोललो. मग आता काय आईन्स्टाईन वाटून राहिले का तुम्ही? नाही, तसं नाही. तसं नाही टकलू भाऊ, तसं नाही. काय आहे तर रात्री 11 वाजता लॉजचा मालक सरभरीत नाही वाटला पाहिजे. हे बघा, वेकअप कॉल म्हणजे मला सकाळी 6 वाजता उठवा बुवा. एवढंच ना? हा, हा, मग हा. काळजी करू नका, मी दुसऱ्याला उठवण्यात एक नंबर आहे. तुम्ही बिंदास तांगड्यात टाकून झोपा. नका कोकाव. काय कोकावतोय? वा, 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 वा. त्याचा आवाज वा, नुसता वा, टच- वा, 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 काय झालं? वा, वा, वा. काय झालं? काय झालं? अरे कशाला ओरडताय? आहे, झोपले नाही, झोपले नाही. हा. नाही, ओरडलं नाही. तर ओरडला माझा पर्सनल कांतारा ओरडला. म्हणजे हा, हा, वय. काय काळजी करू नका, त्याला मी ओरडाय ठेवलेला आहे. त्याचे काय पण काय गांगार लाव. हा, मी ओलं एकदम- करून देतो, ओलं करून देतो, ओलं करून देतो. ही सगळी भावकीची ओळख. मी हा. मला भेटला होतो मी, तरी पण ओलं करून देतो. हा. मी शेंद्रू गानू देवलेकर म्हणजे कोकणचा चॉकलेट हिरो, या लॉजचा मालक. बर वा आता बाजूला वा. मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी या हाटलाची मालकीन. झाली, शायनिंग मारून झालेली आहे तिची. आणि आता हा हा म्हणजे हिच्या आई वडिलांची हिवाळ्याची सुरुवात. कसं बोलतात पाहुण्यांसमोर? झालं? मग तुझं सांगणार आहे काय दुसरं? बरं, एवढा मोठा शायनिंग मारतोस आहे, नाव सांग. सोंडू. सोंडू? ऐकलं काय आहे नावात? मला सांगा, माझं तर स्पष्ट मत आहे, ज्यांच्या नावात डू आहे ना तर डायनासोरच्या अगोदर नष्ट झालं पाहिजे. काढू चप्पल काढू काय? अगं, आपला काय तोंडाला येईल तर बोलायचं. नाही तर काय बोलायचं अरे बोलायचं ऐका ना रे. काय आलं? हे सगळं सांगायला रात्री 11 वाजता इथे आले का तुम्ही? नाही 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 ऐका, आहे बघा, माझं डोकं ना ठस ठस दुखतंय. कसं कसं ठस ठस बाई गे. सर्दी झालीये तर मी गोळी घेतलीये तर मी झोपायची आहे मला. झोपा मग. नाही म्हणजे- नाही तुम्ही झोपून नाही नाही, नाही मला disturb खरं- नका खरं करू, मला सांगू, झोपायचंय ना. आम्ही वरती येणारच नव्हतो. मग? आम्ही खालनं आवाज देत होतो पण तो तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. असं. म्हणून सगळी एकदाच भावकी घेऊन वर आलो. बरं. काय झालं काय, एक थोडासा नकावडासा नाजूकसा गोंडसचा प्रॉब्लेम झालेला आहे. अरे काय झालं? ता झालं का? हा, सांग. ता तुम्ही मगाशी कॉल केली लावून ना, हा, ता हा. आता ते हा, हा, काय हा. तर सकाळी 6 वाजता उठवायचं आहे तर ता काय आम्हाला जमणार नाही. हा अरे त्या बायाने उपात मारू, हे तर बोलले फोनवर जमेल म्हणून. कोण बोललं? हे बोलले ना. हे बोलले? हा. यांच्या जिभावर विश्वास ठेवला हो तुम्ही? यांच्या जिभावर फॉगलन चढवला पाहिजे. पाकले चढवशील रे. ग बसतावाय तुम्ही. काय? तुम्हाला सांगते, हा. लग्नाच्या पहिल्या वर्षी पालना हलल असं माझ्या बापाला प्रॉमिस केलं होतं यांनी. मग आता हे इथं कशा सांगायला पाहिजे? नको सांगाय पाहिजे. केला नव्हतं काय सांगा. केलं होतं पहिल्या रात्री. माणूस भावनेच्या भरात काय पण बोलून जातो, तर आयुष्यभर लक्षात ठेवायचं नसतं. तुमचा भावनेचा भर नंतर आलाच नाही. ते नाही सांगणार. हा. बोल काय तर. तो गरजते हो बरसते नाही ना त्यातला येऊ माणूस. काय तर? मला सांगते 20 वर्ष झाली 20 वर्ष झाली लग्नाला. किती 20 वर्ष झाली अजून पालना हल्ला नाही बा. या माणसाच्या तोबाडाकडे बघून यो पालण्याचं नट फिट करणारा वाटतो. थांबा, आता माझा ऐकून घ्या, माझा ऐकून घ्या. थांबा माझा हो, ही बाई कसं होईल? पालना हलेल कसा? हनीमूनच्या रात्री हनीमूनच्या बेडवर ह्या बाईन मला अंडरटेकरचा एंड मारला. अरे अहो, ऐका रे. सकाळी उठलो माहिती आहे. अरे ऐका ना रे. ए, बोला. हे सगळं मला कशाला सांगताय तुम्ही? कारण ह्यो माणूस सकाळी 10 वाजेपर्यंत चटईला चिकटलेला असतो. ह्यो तुम्हाला सकाळी 6 वाजता उठवायला येणार आहे? साहेबानू काय झालं लक्षात घ्या. याच्या मागे थोडं मी लॉजिक लावलं. काय? झालं? आता मला सांगा, मी या लॉजचा कोण आहे? मालक, मालक आहे. बरोबर आहे? हा. मग मी सकाळी 6 वाजता उठणं बरोबर दिसतं काय? नाही. म्हणून मी काय केलं, मी हिच्याकडे गेलो. हा. हिला काय म्हटलं, बाय सकाळी 6 वाजता उठ आणि पाहुण्याला उठव. बर. तर हिनं मसाल्याचा हात माझ्या डोळ्यात घातला. मग ही सगळी झोंबाझोंबी झाली. मग मी ह्याच्याकडे गेलो. हा. तर हा चटईवर एक असा झोपला होता. X? हा. मी म्हटलं ह्याला उठ बाबा, सकाळी 6 वाजता उठ आणि साहेबांना जाऊन रमेश सकपाल दे. रमेश सकपाल? तो सकाळी 6 वाजता पाहिजे ना तुम्हाला. अरे वेकअप कॉल म्हणतात ना त्याला. एकच कॉल आहे. काय कराल यांच्या कॉमेडीचा? हा, यांच्या कॉमेडीला पाणी गेलेला मोरीत बसवला पाहिजे. सुकल ना मग कळल त्यांना. नाही तर तू मोठी हे आहे. कशामध्ये ये? मग तो तुम्ही यायला नको इथं. यायला नको म्हणजे मग तुम्हाला झपत नाही तर उराव कशाला घेतला वाय? मग लढाई बोलल्यावर कसं? कशाला बोललात कशाला सांगा? मी बोललात ना फोनवर. नाही ए तर भाऊ, काय? ए, बडा, ए, बडा, अरे, बाता मार. तुमच्या झगडा मला कळलेला आहे. ए दादा दादा, ए दादा,
अरे तू रे सोंडू मिळेला असं कधी नव्हता दादा म्हणले व दे बाय हा, हा. अवनेनू थँक्यू अगदी येड लावलं हो. ठीक आहे दादा तू सकाळी उठव ना मला 6 वाजता तुला काही प्रॉब्लेम नाही ना नाही हो साहेबानू मग? मला दिवसभर लय काम असतात तो असं का हो भावजी आहेत ना हा. मला पहिल्यासारखं राबवतात दिवसभर म्हणजे दिवसभर धावपल माझी इकडं जा तिकडं जा ही कामं कर ती कामं कर एवढीच बैल मी शर्यतीत पळवलं असतं ना तर अख्ख्या गावात बैलगाडा माझा पहिला आला असता माहितीये काय हे अशी कामाला लावतात मला ही दिवसभराची सगळी कामं करून मी घरी जाऊन जेव्हा पडतो ना असा हा त्यानंतर सकाळी उठतो तेव्हा 8 वाजलेलं असतात मी टायमात उठतो पण घड्याला 8 वाजलेलं असतात माझी चूक नाही आहे उद्याच्या दिवस उठ ना 6 वाजता प्लीज सहा काय 5 वाजता उठलोस तू मग उठ. उठायचो मी 5 वाजता हा. पण चंदू होता तोपर्यंत चंदू कोंबडा माझा कोंबडा त्याच्या काय तो 5 वाजता आरवायचा ना हा. तर आरवला की मी लगेच उठायचो पण सगळा घोल ह्या माणसानं घातला काय केलं हो त्याला कापून खाल्ली ना नी याच्या पाळलेला कोंबडा कच्चा कच्चा कापून खाल्ला अरे एक नंबरचा निर्दय माणूस आहे पाहुण्यानू हा. सगळी कामं मला करायला लावतो मी राबतो दिवसभर सगळी कामं करतो तरी मलाच बोलतात नाही मी काय मेल्याचा बायोडाटा लय स्ट्रॉंग जसा काय एकदम इंजिनियरच हा काय काम करतो माहिती आहे काय माझ्या लॉजचा जो मेन दरवाजा आहे ना हा. त्याचा आवाज येतो ता येऊ नये म्हणून दिवसभर दार धरून बसलेला असतो हा हे याचं काम वसाड्याचा हे काय काम आहे अरे काम असतं कुठलं पण असू दे हा. अरे मग बिजागरांमध्ये तेल घाला सोंडूचं तेल चालेल अरे खोबरेल तेल घालणार भाऊ सोंडूचे तेल कुठे घालतो तू अच्छा मला वाटलं सोंडूचं तेल करायचं ह्याचं तेल कसं काढायचं आम्हाला प्रश्न पडला होता काही याला काय- बोलता बाई तुम्ही आणि याला काय अर्थ आहे या लॉसाठी तन मन धन सगळं दिलं आता तेल पण देऊ मी नाही तर काय हा तू तेल तुला तेल द्यायला लागेल फुकटचा पोचतोय मी जास्त बोला टाकेन वेल्डिंग बसता बाई तुम्ही एवढणी बघितली गळ्याने आवडून टाकीन तुम्हाला पास हेच सगळी सकाळी उठल्यापासून धमकी दहशत मारामारी गुंड एक लग्न करून गुंड आणलाय मी घरात अरे ऐका ना रे गुच्चूप पठाणार रे पार डोक्याचा भनका उडवून टाकलाय तुम्ही माझ्या काय बघा ना डोकं दुखतंय म्हणून मी जी गोळी घेतली आहे ना त्याच्याने मला झोप लागून जाईल तर मला सकाळी उठताच येणार नाही ही भीती माझ्या मनात आहे बरोबर. म्हणून मी म्हंटल बुवा की सकाळी 6 वाजता उठवा एवढाच विषय आहे मी पण सरांना एवढंच बोललो की हा एवढाच विषय आहे ह्याच्यात काय लिहू तरी म्हणाले "कर." आता बघता मी तिघ अरे गुच्चूप बटाना किती वच्चे वच्चे करता हो काय हे बघा मला 6 वाजता का बरं उठायचे कारण मला सकाळी 7 वाजता गाडी पकडायची उठवणं ए दादा 6 वाजता उठवणं तुम्ही मॅनेजर दादा म्हणताय सगळं मान्य आहे मी उठलो असतो पाहुणेसाला मग? पण मी काय होतो हिच्या बाजूला पडून असतो मग? तर आमच्याकडे झोपण्याची एक वेगळा नियम आहे कसा आहे मी चटईवर झोपतो पण 90% चटईचं जे क्षेत्रफळ आहे ते हिच्या नावावर असतं मी 10%च असतो त्याच्यात रात्री 2:30 वाजता हिचा पीटीचा तास सुरू होतो आणि मग ही पाय टाकते आणि पाय टाकला रे टाकला की सकाळी 10 शिवाय मला हलता येत नाही कळलं काय असं सगळं अहो हे काय हिचा एकदा पाय पडला तर आमचा बॉन्ड मेला बॉन्ड माझा बॉका बॉन्ड त्याचं नाव दिलेलं पिक्चर बघून नाव दिलेलं बॉन्ड सगळे काजू बाहेर तुम्ही काय बोलता बाई? एवढं काय जड आहे का माझा पाय कसं बोलतोय? ओ वहिनी पाय नकोस अरे शांत व्हा शांत ओ हा? अरे किती चाटा मारताय तुम्ही काय कुठं मारले आहेत? तुम्हाला- चाटा- ए! मला कशाला मारतो रे तर बोल चाटा मारू नका अरे म्हणजे खोटा बोलू नका असं म्हटलं मारीन ना तुम्हाला मी खोटं बोलतोय असं वाटतं मग? इकडे या हात लावा हात लावा हो कुठे हात लावाल अहो, इकडे हात लावा हे कशा उघडलेला आहे इकडे या इकडे काय पण सांग इकडे लवकर या हात लावा काय आहे खडबडीत वाटतंय गडबडीत नाही 12 टाकं पडले 12 12 टाके कसं काय हिच्या मुलं काल रात्री स्वप्नामध्ये हुसन ते 12 स्टेप मारला तिनं 12 स्टेप मारला 12 टाकं पडलेत एक्सरे काढला ना तर मनका स्ट्रेट असतो की नाही हा. माझ्या मनक्याने लेफ्ट मारला नाही मध्ये काय झालं? भाऊजी काय झालं? तुमची लायकी आहे काय झालं तिच्या पायाबद्दल बोलायची तुमची लायकी आहे काय मग हाय म्हणून तू बोलतोय ना अरे ती बाई तुमच्या घरात लक्ष्मीच्या पावलाने आली ना म्हणून भरभराट आलेली वय, वय, आहे वय. हं, हं, करू नका मध्ये मध्ये हा. माझ्या ताईला काय बोललो आणि रडवलं ना तर आई शपथ ह्या माणसाचा हा लॉज जाऊन टाकीन मी आता थांबा थांबा अरे उगा मुगा राय रे तू नाही तर तू ना डाबडा पुढे टाकसू मी काय? झोपू द्या तोंड फोडून टाकेन मी कसं? निघा मला झोपू द्या झालं आपलं काम झालेलं आहे झोपू द्या निघा. मला ठीक आहे. जरा झोपा, झोपा. सावकाश झोपा. कशाला वळता? तू काय मला? वा 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 श्रमेश म्हटल्याप्रमाणे खरंच खूप छोटा विषय होता पण तुम्ही खूप छान फुलवलात आणि खूप छान परफॉर्म केलात मस्त बघा हा सरसी काय म्हणतात प्रसाददा मजा आली पर्सनल कंतारा ही कॉन्सेप्ट मला एवढी आवडली आहे ब्रिलियंट आणि पर्सनल कंतारा एखाद्याचा कोण असू शकतं तर फक्त वनिताच बाकी वनिता मस्त मजा बने
मजा आली. श्याम्या, सुरुवात पण बहारदार आणि सगळंच मस्त नेहमीप्रमाणे मजा आली. येस सई. कचकचित परफॉर्मन्स होता. एक्सलंट टीमवर्क. मला ही फॅमिलीही आवडते, ही संकल्पना, ही सिरीजही आवडते आणि तुम्ही नेहमी सगळे त्याच्यामध्ये खूप खुलून काम करता. पर्सनल कंतारा तर होता, पण ते वाऊ करत ती आली ते एपिक होतं. मजा आली. वा वा, व्हेरी वेल डन. थँक्यू गाईज. मंडळी, हास्याचे हे खेळ असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.